हे असे लबाड तोंडाचे कोले आणले कुठून तुम्ही? धिंगाणा घालणारा पक्ष आहे साला बीजेपी. अरे आमची सत्ता जर केंद्र आणि राज्यापर्यंत असते ना तर एखाद्या रिक्षावाला आम्ही महापौर केला असता. पण तुम्ही साले पैशाशिवाय तिकीट देत नाही. भारतीय जनता पार्टी जो पैसा आहे सध्या तर सूत्र आहे. एक तर जातीच्या नावानं मत घ्यायचं, नाही तर धर्म सांगून मत घ्यायचं. ते जमलं नाही तर पैसा देऊन मत घ्यायचं. तुम्ही लाडक्या बहिणी तुमच्यावर आफत आहे म्हणून पगार सुरू केला, सरकारवर आफत होती म्हणून लाडकी बहीण सुरू झाली. आणि ते आमची कोणती काय ते बाई आहे हिंदू शहरने बटेंगे तो कटेंगे म्हणते आणि तिचा नवराच बीजेपीत नाही चालले. आयला तुमच्या तर अरे आम्हाला इकडे ज्ञान पाजायचं, पटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि नवरा अलग तुम्ही अलग आणि पोट्ट प्रहार मध्ये पाठवून दे जमून टाकून सहाले. हे असे लबाड तोंडाचे कोले आणले कुठून तुम्ही? धिंगाणा घालणारा पक्ष आहे साला बीजेपी. 2 वेळा तिकीट कापले बीजेपीने. आणि मग तिकीट कोणाला दिले तर म्हणे माझ्यापेक्षा तू जास्त श्रीमंत आहेत दिले तिकीट दिली, पैसे वाढले तर तिकीट देते. वा अबे साल्या हो नामर्दाची औलाद. अरे आमची सत्ता जर केंद्र आणि राज्यापर्यंत असते ना तर एखाद्या रिक्षावाला आम्ही महापौर केला असता. पण तुम्ही साले पैशाशिवाय तिकीट देत नाही. लाज वाटू द्या थोडी तरी. असं तर भारतीय जनता पार्टी जो पैसा आहे सध्या तर सूत्र आहे. एक तर जातीच्या नावानं मत घ्यायचं, नाही तर धर्म सांगून मत घ्यायचं. ते जमलं नाही तर पैसा देऊन मत द्यायचं. तुम्ही लाडक्या बहिणी तुमच्यावर आफत आहे म्हणून पगार सुरू केला नाही, सरकारवर आफत होती म्हणून लाडकी बहीण सुरू झाली. नाही तर याची काय औलाद आहे सालेची? अरे त्यांच्यावर आफत होती त्यांना माहित आहे काही ना काही केल्याशिवाय जमणारच नाही. आणि म्हणून त्यांनी लाडकी बहीण नावाची एक गोळस योजना इथं आणली. काहीतरी स्वच्छ दिसतं तेवढे ते अंदरून काळे आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि साले रावणाचं काम करायची अशी ही औलाद आहे. आऊटकडच्या घरी सालो तुमच्यात हिंमत नाही, ताकद नाही, कार्यकर्त्याची ओळख नाही. तुम्हाला माहित आहे का जय श्रीराम म्हटलं का मत भेटत? किती दिवस चालणार? त्या प्रभू रामचंद्राचा धनुष्य तुम्ही सांगतोय तुमच्या छातळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी जेव्हा पाहत होतो त्याच्या तीनही भाऊ माझ्याकडे, त्याच्या घर सगळी कहाणी ऐकत होतो.